लोणावळ्यामधून जस्ट आता आपण लेफ्ट टर्न घेऊन बाहेर पडलो आणि ट्रॅफिक बघू शकता, पूर्ण लांबच्या लांब लाईनी लागल्या. तरी ती रॉयल्स रॉयल होती आणि हा आयेशा विला आहे. जेव्हा आम्ही तिकडे गेलो तर सगळं बंद झालेलं. गुड मॉर्निंग फ्रॉम लोणावळा. तर आत्ता सुटलो आहे मी. आता वाजलेत सकाळचे 9. थोडंसं डोळ्यावरती झोप आहे बघू शकता, कारण का रात्रभर पूलमध्ये होतो. त्याच्यानंतर आरामात आम्ही झोपायला गेलो, म्हणजे भरपूर वेळ आम्ही पाण्यामध्ये. व्लॉग लवकर एंड केला होता, त्याच्यानंतर मग परत पूलमध्ये भरपूर वेळ टाईमपास केला. तर ठीक आहे, नाश्ता वगैरे येईल, नाश्ता वगैरे करून घेऊ आणि नाश्ता आल्यावरती तुम्हाला दाखवूया नाश्त्यामध्ये काय. आणि इंडोर शूट पण आपल्याला करायचं आहे, तर इंडोर शूट पण आपण करूयात, फ्रेश वगैरे होऊयात आणि मग फ्रेश झाल्यावरती आपण तुम्हाला भेटूयात. चला. 2 hours later. तर हाय श्रवण, ह्याच्या थ्रू आपल्याला ही प्रॉपर्टी भेटली होती. श्रवण, जरा इंट्रोड्यूस कर स्वतःला आणि सर्व प्रॉपर्टीबद्दल वगैरे आणि प्राइसिंग वगैरे बद्दल डिटेल्स सांग एकदम. नमस्कार, मी श्रवण देशमुख. माझ्याकडे टोटल लोणावळ्यात 3 प्रॉपर्टी आहेत. एक खंडाळ्यात आहे, 2 कुरवंड्यामध्ये आहेत. प्राईस विकडे प्राईस तर 7K पासून चालू आहे, 6K 7K, आणि विकेंडची प्राईस 12, 13, 14 अशी चालू आहे. अच्छा, आणि त्याच्यामध्ये नॉनव्हेज, व्हेज, ब्रेकफास्ट वगैरे सर्व भेटून जाईल. ठीक आहे, चालेल. तर ह्याचा नंबर मी श्रवणचा नंबर मी डिस्क्रिप्शनमध्ये देतो. जर कोणाला प्रॉपर्टी वगैरे काही लोणावळ्यात पाहिजे असेल, त्याच्या नसतील अवेलेबल तरी तो अरेंज करून देईल. तर कोऑर्डिनेट नक्की करा, सर्व अरेंजमेंट तुम्हाला सर्व भेटून जातील इकडे. ठीक आहे श्रवण, भेटू परत एकदा ट्रिप करू लोणावळ्यासाठी. तर मग ऑमलेट आणि ब्रेड खाऊ, चहा पण आलाय, ऑमलेट ब्रेड खाऊ आणि मग इथून आता चेकआउट करून निघून जाऊ आपण. तर भेटू पुढे. तर फायनली आपण लोणावळ्यावरून निघालो आहोत घरी जायला. आणि एक इंटरेस्टिंग गोष्ट मी अशी दाखवणार आहे तुम्हाला आज लोणावळ्यामध्येच, थोडा बाहेर गेल्यावरती. चला मग तिथे स्पॉटवरती जाऊ आणि मग तुम्हाला एक्सप्लेन करू प्रॉपर एकदा. हॉरर स्टोरी टाईप आहे थोडंफार. चला तर मग. लोणावळ्यामधून जस्ट आता आपण लेफ्ट टर्न घेऊन बाहेर पडलो आणि ट्रॅफिक बघू शकता, पूर्ण लांबच्या लांब लाईनी लागल्यात. मला वाटलं थोडंसं असेल, पुढे गेलो तर पूर्ण भरलाय. राईट साईडला बघू शकता किती ट्रॅफिक आहे लोणावळ्यामध्ये. आणि हे याच्यात असे उलटे येतात, रॉंग वे. हे बघा, हे असे समोर थार घेतली म्हणजे काय, भरपूर गर्दी आहे लोणावळ्यात भाई. वीकडेजला द्या, वीकेंडला लोणावळा अवॉइड करा, एवढी गर्दी, भरपूर गर्दी आहे. गाड्या बघू शकता पूर्ण लाईनच लागली. एक्सप्रेसवे पण पूर्ण जाम आहे बघू शकता तुम्ही, वरपर्यंत लाईन लागल्यात. सगळ्यात मुंबईला निघाल्यात आणि एक लोणावळ्याला निघाल्यात. सुट्टीच्या दिवशी अवॉइड करणार, फिरणं अवॉइड करा. ठीक आहे, एक स्पॉट तुम्हाला दाखवायचा होता, 2 मिनिटात तो स्पॉट आहे. लगेच आपण गाडी थांबवूया आणि तुम्हाला तो स्पॉट दाखवू. ही ती हॉन्टेड प्रॉपर्टी आहे जी मी तुम्हाला दाखवणार होतो आज. ही पूर्ण हॉन्टेड प्रॉपर्टी आहे. तरी ती रॉयल्स रॉयल होती आणि हा आयेशा विला आहे. आतमध्ये आता आपण पूर्ण नाही जाणार आहोत. कंडिशन बघू शकता, टायर वगैरे कोणी काही नाही सोडलं, जसं तसं सर्वच्या सर्व पूर्ण आहे. आणि हा पूर्ण तो विला आहे. तर या विलाच्या स्टोऱ्या भरपूर काय नाही काय आहेत. तर कोणी बोलतं 3 जणांची फॅमिली होती, आई, वडील आणि मुलगी. काही लोक बोलतात सगळ्यांना जायला. काय एक अशी स्टोरी पण आहे की दोघांना, आई वडिलांना जायला, त्याच्यानंतर मुलगी मोठी झाली, तिचा रेप वगैरे गेल्यानंतर परत तिला पण आणून मारलं इथे. तर ह्या प्रॉपर्टीचं लँड ओनर कोण आहे, काय आहे, कोणी काहीच क्लेम केलं नाही आहे. भरपूर जुनी ती रॉयल्स रॉयल्स आहे. तर त्याचे तुम्ही पार्ट पण मी तुम्हाला दाखवले, टायर पण कोणी काढले नाही आहेत. तर एवढ्या प्रॉपर्टी बंद रात्रीच्या चोऱ्या तर भरपूर होतात, तर कोणी काढायचे पण प्रयत्न तर भरपूर केले असते. पण काय आता आहे त्याची एक्झॅक्ट स्टोरी काय आहे कोणालाच माहिती नाही. कोणी लोणावळ्यातून बघत असेल तर मला कमेंट करून त्याची स्टोरी नक्की सांगा, कारण का स्टोरी मी भरपूर अशा 4-5 स्टोऱ्या ज्या मी ऐकल्या त्या मी तुमच्याबरोबर आता शेअर केल्या. तर हा विला भरपूर हॉरर म्हणून फेमस आहे, आयेशा विला. जर तुम्हाला कोणालाही जाणून घ्यायचं असेल तर गुगल करू शकता आयेशा विला.
आज स्पेशली या ब्लॉगसाठी मी येताना थांबलो असतो, पण आपण एन्जॉयमेंटच्या मूडमध्ये होतो म्हणून आता घरी जाता आता मी हा तुम्हाला विला दाखवला. तर मग बाकीच्यांचे रिव्ह्यू बघूयात. कसा वाटला शुभम? म्हणजे अक्षरशः जेव्हा आम्ही येताना बघितलेलं तसं याने सांगितलं आम्हाला, तेव्हा थोडंसं झालं की आत्ताच जाऊ, पण नंतर बोललो की थोडंसं तिकडे आम्हाला मजा करायची म्हणून आम्ही थोडं ते की नंतर ठरवलं की नंतर करूया वगैरे. आणि जेव्हा आम्ही तिकडे गेलो तर सगळं बंद झालेलं एवढं सांगतो तुम्हाला. अशी काहीशी त्या विलाची स्टोरी होती ती मी तुमच्याबरोबर शेअर केली. आणि इकडे हा मी आता एक बघितलं बाहेरून MH17 वरून आले होते, काही साताऱ्यावरून आले होते, बाईक रायडर्स वगैरे होते, पूर्ण ग्रुप होता. तर त्यांना आतमध्ये जाण्याची परमिशन पण दिली आणि बाहेर एक जण बसला होता, तो चार्ज पण त्यांच्याकडून करत होता. तर मी तर काही पे वगैरे केले नाही, मी बाहेरून मी बोललो मी काय आतमध्ये जात नाहीये, मी बाहेरूनच एक फोटो काढणार आहे आणि जाणार आहे. तर मी नॉर्मल व्हिडिओ बनवला आणि बाहेरून फोटो काढलाय. आतमध्ये जायचे ते लोक चार्ज मागत होते. तर मला माहिती नाही आता तो कोण आहे काय आहे. मी तर बोलीन चार्ज वगैरे काही पे करू नका, लोकल आहेत, येऊन बसलेत, फक्त येतात. विला फेमस आहे हॉरर म्हणून, भरपूर लोक बघायला येतात, तर फक्त ते पैसा बनवायचा धंदा एक चालू आहे, बस बाकी काही नाही. चला तर मग पुढे जाऊया. ट्रॅफिक वाढत चाललंय, तर मग जाऊया पुढे. ट्रॅफिक पण वाढत चाललंय, आता लवकरात लवकर पोहोचूया आपण घरी. चला. फायनली बघू शकता जोगेश्वरीच्या इथून आपण JVLRच्या इथून आता राईट म्हणून जोगेश्वरीला आलो आहे, वेस्टर्न एक्सप्रेस हायवेला. 15-20 मिनिटात मॅक्सिमम आपण घरी पोहोचून जाऊ. 15-20 मिनिटात आपण घरी पोहोचून जाऊ. तर ब्लॉगचा एंड इथेच करतोय मी. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा माझ्या यूट्यूब चॅनलला आणि कमेंट करून मला नक्की सांगा. आणि फॅमिलीमध्ये आणि ते आपले भरपूर मोठी फॅमिली अजून करायची आपल्याला, तर सबस्क्रायबर वाढवायचे तुम्हाला आपले. Thank you for the making of the part of the day. I will see you in the next video. Take care. Bye bye. राम राम. ट्रॅफिक तर आहेच, बघू शकता पुढे तुम्ही. मुंबईत आलो आणि ट्रॅफिक नाही लागला असं होणार नाही.